ज्यावेळेस तुम्ही एका छोट्याशा ठिकाणाहून एकदम मोठ्या पदावर पोहोचता, तुम्ही एका छोट्याशा सुरुवातीपासून एका मोठ्या क्षेत्रामध्ये पोहोचता तर खूप थोडे लोक असतात जे तुमचे शुभचिंतक असतात, प्रशंसक असतात. पण बाकीचे सगळे लोक ना दे आर जेलस. ते खूप तुमच्याविषयी लाईक तोंडावर भलेही गोड बोलत असतील, पण मनामध्ये नाही का, अँड यू विल नोटीस इट एव्हरीवेअर एव्हरीवेअर. ओके, हे जग असं झालेलं आहे. मग ते रिलेटिव्ह असू दे, फ्रेंड्स असू दे, बाहेरील असू दे, आतली लोक असू दे, कोणी असू दे, ते आपल्या मुखावर खूप चांगलं बोलतात. कॉंग्रॅच्युलेशन्स, वाव, असं तसं, गॉड ब्लेस यू, सो मेनी थिंग्स. परंतु आतमध्ये कुठेतरी नाही का एक प्रकारची तिरस्काराची भावना, द्वेष किंवा एक प्रकारचा ना मत्सर भरलेला असतो. दे आर जेलस. There are people who are jealous about your progress, who are jealous about your good things, who are jealous about your joy, happiness, who are jealous about your family, सगळ्याबद्दल. ओके, आणि आपल्याला वाटतं अरे ह्या लोकांकडून अशी अपेक्षा नव्हती की हे लोक असा विचार करतील. बट येस, पीपल कॅरी ड्युअल नेचर. ओके, त्यांच्यामध्ये एक दुहेरी स्वभाव असतो. एक चेहऱ्यावर मुखवटा धारण करून ते चालतात. सो दाविदाच्या बाबतीत कसं होतं माहिती, एक साधारण मुलगा, एक 16-17 वर्षाचा मुलगा, आणि शौल हा लाईक बेंजामिन ट्राईब मधून, बनामिनाच्या कुळातला. आणि त्यावेळेस ज्यावेळेस शौल इस्रायलाचा पहिला राजा झाला, बायबल सांगतं की तो खूप सुंदर, देखणा, तरुण आणि अगदी उंच असा होता. म्हणजे जसं म्हणतात ना, हँडसम, एकदम छान बॉडी बिल्डर असलेला असा. आणि तो इतका उंच होता की इस्रायलला त्यावेळेस त्याच्या एवढा उंच कोणी नव्हता. सो सगळेजण त्याच्या खांद्यापर्यंत यायचे. ओके, आणि हा जो शौल आहे हा इस्रायलाचा राजा बनलाय. आणि तो ज्यावेळेस त्याच्या पाचारणामधून, त्याच्या कॉलिंग मधून, त्या अभिषेकामधून ज्यावेळेस पडला, परमेश्वराने अशा एका मुलाला निवडलं ज्याच्याबद्दल कोणालाच माहित नाही, जो एक साधारण मेंढपाळ आहे. आपलं नाही का वाद्य घ्यायचं, वाजवायचं, गुरांना चारत राहायचं, मेंढ्यांना वगैरे घेऊन जायचं आणि त्यांना पाहायचं, सांभाळायचं. वडील सुद्धा त्याला साधी साधी कामं सांगायचे, जा रे डबा घेऊन जा, भावांना बघ, त्यांचा क्षेमकुशल विचार कसा आहेत बघ वगैरे. सो इट्स लाईक कोणी त्याला असं खूप चांगल्या दृष्टीने पाहिलं नव्हतं, की रिस्पेक्टेबल. ओके, की एक 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 व्हॉट वी से, सन्मान देण्यासारखं असं काही नाही. परंतु हा दावीद राजा ज्यावेळेस त्याच्या घरातले सुद्धा त्याला इस्रायलाचा आगामी होणारा राजा म्हणून ज्यावेळेस शमूएल तिकडे येतोय, ओके, इशाईच्या घरी, आणि म्हणतो मी तुझ्या घरात आलो आहे, परमेश्वराने मला तुझ्या एका मुलाला इस्रायलाचा राजा म्हणून अभिषेक करायला सांगितलं आहे. त्यावेळेस हा शमूएल ना त्याच्या घरी बसत पण नाही. तो म्हणतो नाही नाही, अभिषेक केल्याशिवाय, राजावर हे तेल ओतून अनॉइंट केल्याशिवाय मी इथे बसणार सुद्धा नाही. मी एका कामासाठी आलोय, ते काम करेपर्यंत मी काहीच करणार नाही. जस्ट होल्ड ऑन. सो हा तेव्हा असं म्हणतो, आणि यु नो तो बसतही नाही. आणि त्याचे 7 पुत्र, इशाईचे सगळ्यात मोठा, दुसरा, तिसरा, असे 7 पुत्र समोरून जातात. आणि परमेश्वर म्हणतो हा नाही, हा नाही, हा नाही, एव्हरी वन वॉज रिजेक्टेड. आणि मग हा म्हणतो अरे 7च्या 7 नाही म्हटले, तुझा अजून कोणी मुलगा आहे का इशाई? कारण देवाने मला सांगितलं तुझ्या मुलाला करायचे, पण परमेश्वर ह्या 7 जणांना नाकारतोय. तेव्हा तो म्हणतो अजून एक माझा 8वा पुत्र आहे, तो शेरडे मेंढर चारत असतो रानामध्ये. शमूएल म्हणतो मी बसणार नाही, त्याला बोलवून आण. आणि मग त्याला बोलवल्यावर परमेश्वर म्हणतो हाच. सो बायबल स्पष्ट सांगते ना, परमेश्वराचं पाहणं वेगळं आहे. मनुष्य काय पाहतो बाहेरून, रूप, रंग, टॅलेंटेड, वाव, काय प्रार्थना करतात, काय बोलतात, काय सुंदर आहे, एवढ्या मोठ्या पदावर काम करतात, इतका मोठा पगार आहे, ओ दे आर सो हायली एज्युकेटेड, काय घर सुंदर आहे त्यांचं, किती छान ठिकाणी राहतात, किती सुंदर त्यांचं घर आहे, किती छान परिवार आहे. सो आपण ना ह्या जगाच्या दृष्टीने किती सेटल्ड आहे व्यक्ती, किती चांगली आहे, किती कलागुणांनी भरलेली आहे, हे ठेवलं पाहिजे. परंतु परमेश्वराचं पाहिजे नक्की शरीर यष्टी चांगली असेल, खूप जास्त ट्रेनिंग घेतलेले असतील, खूप चांगले असतील. ओके, दे वर सोल्जर्स इन शॉल्स आर्मी. ओके, किंग शॉल्स आर्मी. पण हा साधारण मुलगा
16-17 वर्षाचा. कोणाला वाटेल ना, की हा इस्रायलाचा राजा बनू शकेल. कोणी हृदय पाहिलंय, पण परमेश्वराला माहिती आहे. त्याला अभिषेक केला जातो आणि हा एक मेंढपाळ मधून एक इस्रायलाचा राजा बनतो. त्याच्या नावाने ते दावीदपूर नगर ओळखलं जातं. तो लढाया जिंकतोय, युद्धावर युद्ध जिंकतोय आणि लोकं म्हणतात शौलाने हजारो वधिले, दाविदाने लाखो वधिले. म्हणजे शौलापेक्षा पण जास्त क्रेडिट दाविदाला दिलं जातंय. पूर्ण ते गाव, यरुशलेम, दावीदपूर, दावीद, दावीद, दावीद करतंय. त्याच्या आजूबाजूच्या लोकांना आता त्याचा सक्सेस बघवत नाहीये. शौलाला त्याचं नाही का, की दावीद चांगला आहे ओके, पण माझ्यापेक्षा पण तो चांगला आहे. माझ्यापेक्षा त्याचं नाव मोठं होतंय. ही गोष्ट पचवायला कठीण जाते. मोस्ट ऑफ द पीपल लाइक दे कॅरी दिस ॲटिट्यूड. तुम्ही आशीर्वादित राहा, सगळं राहा, पण माझ्या पुढे तुम्ही जायचं नाही. ओके, म्हणजे लोकांना पाहिजे की तुमच्यापेक्षा कमीच सगळे राहिले पाहिजेत. सो नॅचरली दाविदाचे खूप एनिमीज सुद्धा होते, ज्यांच्याकडे त्याच्याशी शत्रुत्व ठेवण्याचं कारण काहीच नव्हतं. कारण दाविदाने कधी कोणासोबत वैर असं केलं नाही. प्रत्येक लढाईला जाण्यापूर्वी परमेश्वराला विचारायचा, तू ते आमचे शत्रू आमच्या हाती देशील का? परमेश्वर येस म्हणाल्यावर तो बोलली जायचा. ओके, आणि अशा परिस्थितीत ना दावीद परमेश्वराकडे प्रार्थना करतोय, की प्रभू माझ्या शत्रूंनी मला घेरलंय, मी सगळीकडून नाही का अडकलेलो आहे, माझी प्रार्थना ऐक, तू त्वरित माझ्याकडे ये, मी तुझा जेव्हा जेव्हा धावा करेन ना तू मला उत्तर दे, माझ्या आवाजाला हो म्हण परमेश्वर. माझी प्रार्थना तुझ्या समोर कशी धुपाप्रमाणे. तुम्हाला माहितीये आपण टॅबरनॅकल बद्दल शिकलो होतो, निवास मंडपाबद्दल. ओके, तर त्याच्यामध्ये काय आहे, अंगण आहे, पवित्र स्थान आहे, अतिपवित्र स्थान आहे. पवित्र स्थानातून अतिपवित्र स्थानामध्ये जाण्याच्या वेळेस एक वेदी आहे, ज्याला म्हणतात ऑल्टर ऑफ इन्सेन्स. ओके, किंवा धूप वेदी आहे. तिकडे धूप जाळल्याशिवाय पवित्र स्थानात याजक जाऊ शकत नव्हता. सो परमेश्वराच्या सानिध्यात त्याच्या त्या उपस्थितीत जाण्याचे ना काही नियम होते आणि तो धूप जाळणं खूप महत्वाचं होतं. प्रेज द लॉर्ड. त्या धूप वेदीवर जाणं. पण दावीद म्हणतोय की त्या धूप वेदीसारखं ना माझी प्रार्थना तुझ्या समोर धूपाप्रमाणे, माझा हात उभारणं संध्याकाळच्या अर्पणाप्रमाणे सादर हो. संध्याकाळचं अर्पण इज व्हेरी इम्पॉर्टंट, कारण ज्यावेळेस संध्याकाळचं अर्पण म्हणतो तो दिवसाचा पहिला प्रहर असतो. प्रेज द लॉर्ड. संध्याकाळचे 6 ते 9 दिवसाचा पहिला प्रहर असतो आणि पहिला प्रहर म्हणजे तुम्ही लाईक परमेश्वराच्या सानिध्यात ती वेळ घालवताय. आमच्या चर्चमध्ये आम्ही कंटिन्युअस लाईक चेन प्रेयर करत आहोत. आम्ही प्रत्येकाला एक एक टाइम दिलेला आहे. दिवसाचे जे 8 प्रहर आहेत त्या 8 प्रहराच्या सुरुवातीला ज्यांना ज्यांना आम्ही दिले टाइम स्लॉट, त्यानुसार ते प्रत्येक जण काही विशेष मुद्द्यांसाठी प्रार्थना करतात. सो कंटिन्युअसली ऑलमोस्ट आता एक 15 दिवस झाले कंटिन्युअसली त्या 8 वॉचेसला 24 तास कंटिन्यू आमच्या चर्चमधून प्रेयर चालू आहे. दिस ह्या प्रहराला प्रार्थना करणं, त्या प्रहराला तुम्ही परमेश्वराच्या सानिध्याने प्रवेश करणं हे खूप महत्वाचं आहे. प्रेज द लॉर्ड. दावीद म्हणतो की माझा हात उभारणं संध्याकाळच्या अर्पणाप्रमाणे. हे एक हा इटसेल्फ इज अ बिग टॉपिक. संध्याकाळचं अर्पण ओके, त्या प्रहराचं ओके तुझ्या समोर सादर हो हे परमेश्वर. आणि पुढे तो म्हणतो की माझ्या मुखावर पहारा ठेव, माझ्या तोंडावर तू काय कर परमेश्वर, पहारा ठेव आणि माझ्या मुखाचं द्वार सांभाळ. काय म्हणतोय दावीद माहितीये का? तो स्वतःच्या मुखाला ना दार म्हणतोय, द्वार म्हणतोय. ओके, ते एक दार आहे ज्यातून काही गोष्टी आतून आतून बाहेर येतात. प्रेज द लॉर्ड. या मुखातून काही गोष्टी आतून बाहेर येतात. हे दार उघडलं की काही ना काही बाहेर पडतंय. प्रेज द लॉर्ड. आणि दावीद म्हणतोय माझ्या मुखावर पहारा ठेव. तो देवाला म्हणतोय की यू गार्ड माय लिप्स. हालेलुया. गार्ड माय माउथ. माझ्या मुखावर तू पहारा ठेव. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. सेट अ गार्ड ऑन माय लिप्स, असं दावीद राजा म्हणतो. का म्हणत असेल बरं, की त्याच्या मुखाबद्दल, त्याच्या ओठांबद्दल, त्याच्या वाणीबद्दल तो असं का म्हणत असेल? प्रेज द लॉर्ड. प्रेज द लॉर्ड. आपण खूप शिकलो आहोत, आपल्याला माहिती आहे. एक राजा असून कंटिन्युअस परमेश्वराची स्तुती, आराधना, भजन करणारा व्यक्ती इकडे प्रार्थनेमध्ये म्हणतोय परमेश्वर तू माझ्या मुखावर पहारा ठेव, माझ्या वाणीचं द्वार सांभाळ. अनिती करणाऱ्या मनुष्यांबरोबर मी दुराचरण करू नये म्हणून माझे मन कोणत्याही वाईट गोष्टींकडे वळून देऊ नको. किती सुंदर प्रार्थना नाही? अशी प्रार्थना आपण पण केली पाहिजे. लिटरली आपण हे स्तोत्र संहिता घेऊन प्रार्थना केली पाहिजे. हालेलुया. आणि मला त्याची मिष्टान्ने खाऊ देऊ नको. सो हिअर ह्या स्तोत्र संहितेमध्ये दावीद एव्हरीथिंग इज कव्हरिंग, प्रत्येक गोष्टीबद्दल बोलत आहे. आणि ती करणाऱ्या मनुष्यांबरोबर जेव्हा तुम्हाला दिसेल तुमच्या आजूबाजूला सगळे वाईट वागतात, चुकीच्या गोष्टी करतात, कपटी
कडकपणा करतात आणि ते तरीही पुढे जातात. आणि त्यावेळेस ना आपल्याला असं वाटणार की आपण सुद्धा नाही का असं करावं. दुराचरण, अनिती करणाऱ्यांबरोबर दुराचरण करू नये म्हणून माझं मन कोणत्याही वाईट गोष्टींकडे वळू देऊ नको. तो म्हणतोय बिकॉज दिस इज नॅचरल ह्युमन नेचर. तुम्ही ज्यावेळेस ना पाहता आजूबाजूला ह्या गोष्टी करताना तुम्हाला मोह होणार की तुम्ही पण त्या गोष्टी करा. तुम्हाला वाटणार ते लोक करतात मग आपण का शांत राहावं, आपण किती दिवस सहन करायचं, किती दिवस आपण असं वागायचं. पण दाविदाला माहिती की ज्यावेळेस त्याचे शत्रू त्याला घेरतायत तेव्हा त्यालाही वाटते की त्यांचा सामना करावा, त्यालाही वाटते की शौलाला उत्तर द्यावं, त्यालाही वाटते की मी सुद्धा भांडावं, मी काहीच केलं नसताना हे माझ्यावर असे का वागतायत, माझ्या तलवारीच्या जोराने मी त्या सगळ्यांना उडवून टाकेन. बिकॉज दावीद एकदम युद्ध कलेमध्ये निपुण होता. प्रेज द लॉर्ड. तो विश्वासाने जायचा आणि प्रत्येक युद्ध जिंकायचा. प्रेज द लॉर्ड. एक दिवस मी दाविदाच्या तैनातीस असलेल्या काही जे 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 दाविदाचे शूरवीर होते किंवा त्याच्या सैन्यात असलेली, तुम्हाला माहितीये जर पुस्तक वाचलं तुम्ही पहिले राजे वगैरे, त्याच्यामध्ये नाही का एक एक पूर्ण नाही का अध्याय ज्याच्यामध्ये दाविदाच्या सेनेमध्ये कोण सेनापती होते, कोण किती जणांचा सामना करायचा. तुम्हाला माहितीये दावीद गल्ल्यात नावाच्या जायंटशी लढला. ओके, ही फॉट विथ द जायंट, जो पलिष्टी गल्ल्यात होता. ओके, त्याला त्याने हरवलं. तो खूप उंच होता आणि तो एक राक्षसी प्रवृत्तीचा व्यक्ती होता. तुम्हाला माहिती हा पलिष्टी गल्ल्यात जो आहे हा एक हायब्रिड किंवा एक एक अशा याच्यातून बनलेला होता की ह्युमन अँड डीमन्स, ज्या प्रकारे अक्षरशः नोहाच्या वेळेस जेव्हा झालं होतं की म्हणण्यात आलं होतं की देवपुत्रांनी मनुष्य ज्या कन्या पाहिल्या त्यांना त्या आवडल्या आणि त्यांनी त्यांच्यासोबत रिलेशनशिप ठेवले. त्यावेळेस जे वाईट एक ब्रीड, एक 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 जात एक प्रकारची जन्मास आली होती, जे त्यावेळेचे जायंट्स होते. त्यापैकी काही लोक होते. तुम्हाला माहितीये आजही जगात अशा गोष्टी आहेत. आजही लिटरली एक्सपेरिमेंट्स केले जात आहेत. आज प्रेज द लॉर्ड, आय एम टेलिंग यू सर्टन थिंग्स विच आर देअर. ओके, ह्या गोष्टी आहेत. सिक्रेट सोसायटीज म्हणा किंवा अशा काही लॅबोरेटरीज आहेत, असे काही एक्सपेरिमेंट्स केले जातात विच आर फंडेड बाय डीमन्स, ज्यांना फंड्स विन वगैरे हे सगळ्या गोष्टी किंवा हे सगळ्या गोष्टी जे चालू आहे ना, जे सैतानाला जीवन अर्पण केलेली लोक किंवा सैतानी अजेंडा चालवणारी लोक करतात. सो लिटरली नाही का ह्युमन ट्रॅफिकिंग केलं जातं. सो पुरुष म्हणा, स्त्रिया म्हणा, लहान लेकरं म्हणा, यांचे बॉडी पार्ट स्टडी केले जातात, यांच्या शरीरातले डिस्चार्जेस स्टडी केले जातात. आणि एक एक गोष्ट म्हणजे ही गोष्ट ह्याच्यासोबत ती, जसं लोक करतात ना की टेस्ट ट्यूब बेबी कसं केलं जातं. ओके, स्त्री बीज पुरुष बीज आणि मग ते नाही का शरीराच्या बाहेर फर्टिलाइज केलं जातं आणि मग पुन्हा गर्भाशयात ठेवलं जातं. त्या प्रकारचे इतके सारे एक्सपेरिमेंट्स केले जात आहेत की कोणत्या प्रकारे आपण येणाऱ्या दिवसामध्ये असे हायब्रिड्स आणू शकतो की जे ह्युमन रेस किंवा मनुष्यापेक्षा जास्त टॅलेंटेड असतील, जास्त सरस येतील. कारण येणाऱ्या दिवसांमध्ये भलेही आता लोक म्हणतात न्यूक्लिअर वॉर होईल, तिसरं महायुद्ध होईल, वर्ल्ड वॉर होईल, परंतु तुम्हाला माहिती येणाऱ्या दिवसामध्ये काही वर्षामध्ये काही गोष्टी असणार आहेत माहिती, ह्युमन्स वर्सेस हायब्रिड हे युद्ध असणार आहे. म्हणजे अशी जमात जसं ते त्यावेळेस होते अनाकाचे वंशज नेफिलिम आजही आहेत. ओके, अशा प्रकारे त्यांना लिटरली मॅनिप्युलेट करून डीएनए स्टडी करून जे पाहिजे त्या सगळ्या गोष्टींनी पाठवलं जाते की जे आपण सामान्य ह्युमन्स आहोत ते जसं एआय टेक्नॉलॉजी वापरून लोक करतायत. ओके, असे ह्युमन्स, असे चिल्ड्रन्स, असे वुम्स, असे गर्भाशय तयार केले जात आहेत. अशी रेस तयार केली जाते जी नॅचरली, मेंटली, फिजिकली सामान्य मनुष्याच्या बाबतीत सरस असतील. आणि मग काय होणार माहिती का, ही लोक आहे ना सामान्य लोकांना इतकं हे करतील बिकॉज ते इंटेलिजंट पण असणार, पॉवरफुल पण असणार, खूप जास्त स्पीड पण असणार त्यांच्यामध्ये. आणि आपण इमोशनल बिंग्स. ओके, सो डिप्रेशन मध्ये आपण जाणार, आपण नेहमी हरणार, अपयश होणार. सो अशा प्रकारे मनुष्य जातीला कम्प्लिटली प्रेशराईज करण्यासाठी खूप सारे एक्सपेरिमेंट्स चालू आहेत. आय एम नॉट जोकिंग. मी असंच काही बोलायचं म्हणून बोलत नाही. ह्या सगळ्या गोष्टी कितीतरी वर्षापासून चालू आहेत. ओके, येणाऱ्या दिवसांमध्ये आपला सामना कुठल्या न्यूक्लिअर वेपन सोबत नाही होणार, आपला सामना अशा हायब्रिड सोबत होणार आहे. पण तुम्हाला माहिती आहे दावीद जसा हा एक असा हा हायब्रिड किंवा हा जो गल्ल्यात होता त्याच्याशी लढला होता,
तसं दाविदाच्या सैन्यामध्ये असे सेनापती होते, असे त्याचे मेन होते, मेन असे त्याचे पुरुष होते, जे अशा कितीतरी लोकांशी लढायचे. दावीद असा एकटाच नव्हता जो गेला आणि लढला 5 दगडी घेऊन. ओके, दाविदाकडे असे लोक होते जे कितीतरी गल्ल्यासारख्या मोठमोठ्या जायंट्सचा सामना करायचे. सो दाविदाची आर्मी साधारण नव्हती आणि दावीद साधारण नव्हता. सो नॅचरली डेव्हिडला ना माहित होतं की मनुष्याला ह्या गोष्टींचा मोह होतो, किंवा त्यालाही वाटणार की आपण किती दिवस शांत बसावं. पण तो प्रार्थना करतोय परमेश्वराकडे, प्रभू मला सांभाळ, मला वाईट करू देऊ नको, मला त्यांचे मिष्टान्न खाऊ देऊ नको, त्यांच्या सक्सेसचा, त्यांच्या वाईट गोष्टींचा मोह मला होऊ नये, कारण मी तुझ्या भजनी लागलो आहे परमेश्वर. तर मी हाक मारेल तर उत्तर दे परमेश्वर, तू माझ्याकडे पटकन धावू नये, कारण मला ह्या सगळ्या गोष्टींमध्ये जायचं नाही. त्यासाठी काय कर, जर समोरून माझे शत्रू माझा अपमान करतायत, मला शिव्या घालतायत, माझ्याबद्दल वाईट बोलतायत, तर माझं तोंड उघडलं जाणार. पण प्रभू तू काय कर, तू माझ्या वाणीचं ना दार सांभाळ, तू माझ्या मुखावर पहारा ठेव, तू माझ्या नाही का, यू यू सेट अ गार्ड ऑन माय लिप्स, तो असं म्हणतोय. हालेलुया, प्रेज द लॉर्ड, यू वॉच ओव्हर माय लिप्स, डोर्स ऑफ माय लिप्स. प्रेज द लॉर्ड, की तू बघ माझ्या ओठातून वाईट काही निघत नाही ना, तू मला बोलू देऊ नको, तू माझं तोंड बंद कर. प्रेज द लॉर्ड. खूप वर्षापूर्वी आम्ही एजेकिया फ्रान्सिस कडून एक प्रेयर शिकलो होतो, आणि लाईक बिनिता अंडीने आम्हाला प्रार्थना एक शिकवली होती, की जी ती स्वतः करायची. आणि आय यूज टू प्रे दॅट, आय एम टेलिंग यू, ती स्वतः करायची आणि प्रार्थना करताना म्हणायची, प्रभू जे 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 पण फूड आयटम, जे पण गोष्टी तुझ्यापासून नाही ते खाण्याची मला इच्छाच होऊ नये. सो होली स्पिरिट, हे जंक फूड, ह्या बाकीच्या गोष्टी खाण्याची इच्छा माझ्यापासून काढून टाक. मी कुठले कपडे घालू नये असं जर तुला वाटत असेल तर ते कपडे घालण्याची इच्छा माझ्यापासून काढून टाक. मी कुठले शब्द बोलू नये असं जर तुला वाटत असेल तर पवित्र आत्मा ती इच्छा माझ्यापासून काढून टाक. यु नो, कंटिन्युअसली ते लोक असे प्रेयर करायचे आणि आम्हाला सुद्धा त्यांनी तसं शिकवलंय. सो इवन टुडे आय प्रे लॉर्ड, की ज्या गोष्टी माझ्या शरीरासाठी चांगल्या नाही, तसले नाही का कुठले तसले पदार्थ खाण्याची मला इच्छाच होऊ नये. रिमूव्ह द डिझायर, यू जस्ट यु नो, आय शुड नॉट बी डिझायरिंग सच फूड, की जे माझ्या शरीराला देवाचं मंदिर म्हणून नाही का पवित्र ठेवत नाहीत, ज्या गोष्टी परमेश्वराचं मंदिर म्हणून नाही का देवाच्या मंदिराचा सन्मान करत नाही, तसले कपडे मी घालू नये. प्रेज लॉर्ड. सी, आय एम नॉट अगेन्स्ट फॅशन, मी तुम्हाला सांगते, मी स्वतः खूप लाईक आय एम ऑलवेज इन टच विथ द फॅशन. ओके, काही प्रॉब्लेम नाहीये, बट आय नो की मी कुठे उभी राहते, मी कशी उभी राहते. प्रेज लॉर्ड. सो ज्या गोष्टी देवापासून नाहीये, कित्येक वेळा शत्रू आपल्याशी अशा प्रकारे खेळत असतो, अशा प्रकारे मॅनिप्युलेट करत असतो ना. सो आय ऑल्सो प्रे, की आपल्याला माहित नाही कुठल्या गोष्टी कधी कुठून येतात, बट वेन आय प्रे की लॉर्ड होली स्पिरिट, तुझी डिझायर नसेल तर ह्या गोष्टींची डिझायर मला होऊ देऊ नको, माझ्यातून ही इच्छा काढून टाक. अँड आय एम द यु नो, मी तुमच्या समोर जिवंत साक्षी आहे, कितीतरी इच्छा पवित्र आत्म्याने माझ्यातून काढून टाकल्यात. कितीतरी, काही वर्षापूर्वी मला नाही का ह्या एरियामध्ये नाही का स्ट्रगल करायला लागायचा, की नाही हे चांगलं नाही, मी हे नाही खाल्लं पाहिजे, नाही हे चांगलं नाही, मी हे नाही केलं पाहिजे, नाही मी ह्या गोष्टी नाही केलं पाहिजे. मी तुम्हाला सांगू, लहानपणापासून वाचनाची आवड आहे, खूप वाचनाची आवड आहे. सो मी खूप कादंबरी, खूप पुस्तकं, मराठी पुस्तकं म्हणा किंवा नॉव्हेल म्हणा, कादंबरी, मी असे खूप वाचलेले आहेत. आणि मला असं कंटिन्युअस एकदा वाचत बसलं की ते असं सवयच होती. मी ज्यावेळेस प्रभूमध्ये आले तेव्हाही माझ्या ह्या गोष्टी, कारण माझ्याकडे आजही तुम्ही पाहाल, कालच माझ्याकडे नाही का अमेझॉन वरून 2 पुस्तकं आलेत, बट आता त्या सगळ्या गोष्टी बदलल्या आहेत. आता ओनली हेल्थ रिलेटेड किंवा आपल्या लाईक स्पिरिच्युअल बुक्स ओनली आय रीड. ओके, आपल्या प्रभूच्या बद्दल जे आहेत तेच. पण मला ह्यासाठी प्रार्थना करावी लागली की प्रभू ही डिझायर काढून टाक, की एखाद्या लेखिकेने लिहिलेलं, कवयित्रीने लिहिलेलं कुठले तरी पुस्तकं जी वाचण्याची इच्छा होते. मी लिटरली मैत्रिणी आम्ही असे एक्सचेंज करायचो, कुठे गेली तर लायब्ररीतून ते बुक्स आणायची, ही माझी सवय होती. माझ्याकडे आजही भरपूर पुस्तकं आहेत, भरपूर A to Z माझ्याकडे. म्हणजे तुम्ही स्पिरिच्युअल बाबतीत तुम्ही नाही का कुठल्या मॅन ऑफ गॉडचे वगैरे पहा, माझ्याकडे सॉफ्ट कॉपी आहेत, PDF मध्ये आहेत, आणि हार्ड कॉपी तर माझ्याकडे भरपूर आहेत. सो आय प्रेड की लॉर्ड माझे डिझायर बदल. आता त्या गोष्टी माझ्या फायद्याच्या नाहीत, कुठले फिक्शनल बुक्स म्हणा, कुठले कोणी त्यांचे अनुभव लिहिलेले, त्यांच्या जीवनाचे चरित्र, कादंबरी, याचा मला उपयोग नाहीये प्रभू. यु नो, न्यूजपेपरमध्ये सुद्धा ना, मी कधी न्यूजपेपर असं सरळ वाचायचे नाही, मी उलट वाचायचे. म्हणजे पहिलं पुरवणी काढायचं, त्याच्यातले सगळे स्टोरीज, सगळे कोडी वगैरे सोडवायचे, ते वाचायचं. त्याच्यानंतर सगळ्या कविता वाचायच्या, मग अजून कुठे काय असेल, मग
सगळे फिल्मी स्टोरीज, मग त्याच्यानंतर कुठले रिव्ह्यूज, मग स्पोर्ट्सचा पेज, हे सगळं वाचायचे आणि मग मी न्यूजकडे यायची. आता न्यूजपेपर वाचतच नाही. प्रेज द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड. सो आय प्रेड, होली स्पिरिट, तू ही इच्छा माझ्यातून काढून टाक, अँड गॉड हॅज रिमूव्ड. आय एम टेलिंग यू, वेन यू विल सरेंडर टू होली स्पिरिट, पवित्र आत्म्याला तुम्ही म्हणाल की पवित्र आत्मा मला ही इच्छा दे, माझ्यातून ही इच्छा काढून टाक, मी ह्याच्यात कमजोर आहे, डेफिनेटली होली स्पिरिट विल वर्क. का? कारण पवित्र आत्मा सहाय्यक आहे. हालेलुया. तो कैवारी आहे. तो आपल्याला देवाच्या सत्यामध्ये, येशू ख्रिस्ताच्या सत्यामध्ये घेऊन जाण्यासाठी. आणि डेव्हिड इज प्रेइंग हिअर. तो म्हणतो की तू माझ्या मुखावर पहारा ठेव, माझ्या वाणीचे द्वार सांभाळ. ही प्रार्थना आपल्यासाठी किती जास्त गरजेची आहे, डोंट यू थिंक? कारण आपण बोलता 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 शब्दाला शब्द जोडून जोडून इतक्या गोष्टी बोलतो, सडनली आपलं मन इतकं डिस्टर्ब होतं, इतक्या म्हणजे एक जण कोणीतरी काही फक्त नाही का आपल्या विरोधात किंवा आपल्याला क्रॉस करून बोलू दे, झालं सगळं वातावरण बदललं आणि झाली आपली भाषा बदलली, आपला ॲटिट्यूड बदलला, सगळ्या गोष्टी. का? बिकॉज वी आर नॉट गार्डिंग. कुठले विचार येत आहेत त्यावर आपण नाही का कंट्रोल नाही करत आहे, आणि आपण काय बोलतो यावर नाही करत आहे. पण डेव्हिडला माहिती आहे की त्याला जमणार नाही. ही इज आस्किंग गॉड की परमेश्वर तू माझ्या मुखावर पहारा ठेव, तू मला सहाय्य कर. इट्स अ ब्युटिफुल प्रेयर पॉइंट. आय एम टेलिंग यू की आपल्याकडे हा एक प्रार्थनेचा मुद्दा असलाच पाहिजे. वेन एव्हर यू आर प्रेइंग फॉर युअर सेल्फ, ओके, पर्सनल प्रार्थना करताना, की परमेश्वर माझ्या मुखाचं द्वार सांभाळ, माझ्या मुखातून काही वाईट शब्द बाहेर पडू देऊ नको, मला असल्या गोष्टींचा मोह होऊ देऊ नको. प्रेज द लॉर्ड. तुम्हाला माहितीये, मी हे सांगितलं नाही पाहिजे ऑनलाईन तुमच्या सगळ्यांना, मला लहानपणापासून, ओके, म्हणजे आमच्या घरात असं वातावरण होतं की सगळेजण, माझे आई वडील, माझे काका, सगळेजण इतके संगीत प्रेमी ना, इतके जास्त संगीत प्रेमी. रेडिओवरचे सगळे कार्यक्रम आमच्या घरी लागायचे. म्हणजे ठरलेलं असायचं विविध भारतीवर कुठलं, अजून कुठलं, मग संडेचे कुठले कार्यक्रम. मी रेडिओचे सगळे तुम्हाला कुठले कार्यक्रम कधी लागायचे हे सांगू शकते. मी आता मुद्दामून ऑनलाईन नाव घेत नाही. सो त्यावेळेस नाही का एखादा पिक्चर आला की रेडिओवर त्याचे रिव्ह्यू जायचे, त्याची स्टोरी सांगायचे, गीतकार, संगीतकार, कोणी काय लिहिलंय वगैरे, छोटे छोटे डायलॉग, हे सगळं ऐकून ऐकून आम्ही वाढलेलो आहे. मग संध्याकाळी नाही का मराठी गाणी सगळी, देशभक्तीपर गीत, मग त्याच्यानंतर हे, आणि त्याच्यानंतर जसं नाही का मग टेप रेकॉर्डर, त्याच्यानंतर वेगवेगळ्या गोष्टी आल्या, मग कॅसेट, CD, ह्या सगळ्याच्या मध्ये आम्ही वाढलेलो आहे. सो एकदा कुठलं गाणं ऐकलं ना की आम्हाला माहित आहे की ते गाणं तोंडपाठ, मग ते चित्रपटाचं असू दे, मराठी असू दे किंवा अजून कसलं असू दे. सो सगळी गाणी नाही का आमच्या सगळ्यांना, आमचं घर म्हणजे गुणगुणणारं घर. माझी आई, माझे वडील आणि सगळेजण गाण्यामध्ये खूप एक्सपर्ट. माझे काका, मोठे बाबा, माझे कझन्स वगैरे, आम्ही सगळे असेच. ओके, आम्ही तर असं गाणी लिहून काढायचो. म्हणजे आम्हाला इतकं हे होतं लहानपणी, आणि ते इतकी आवड होती गाण्याची, इतकी आवड होती. आणि असं व्हायचं की कुठेही जाता येता सकाळी गाण्याच्या 4 ओळी कानावर पडल्या ना, दिवसभर तेच गाणं माइंडमध्ये. म्हणजे असं समजा रिक्षात बसलोय, घरातून निघताना कोणाचं तरी नाही का घरात मध्ये कुठलं गाणं लागले, आणि एखादं गाण्याचे 2 वाक्य जरी, 2 ओळी जरी कानावर पडल्या ना, दिवसभर ओठांवर तेच गाणं रेंगाळत राहायचं, तेच 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 तेच. प्रभूमध्ये आल्यावर सुद्धा हेच. आणि नंतर कळायला लागलं की अरे, आपण देवाला समर्पित केलंय, ह्या गोष्टींसाठी आपला आवाज नाही का आपण का कॉम्प्रोमाइज करायचा. पण ते ते जातच नव्हतं. एखादं गाणं ऐकलं की झालं, ते गाणं 2 ओळी ऐकल्या की पुढचं पूर्ण गाणं माझ्या मुखातून निघायचं. प्रेज द लॉर्ड. आय प्रेड की लॉर्ड, ही इच्छा निघून जाऊ दे माझ्या मुखातून. जिथे मी तुझी स्तुती आराधना करायला उभी राहते, जिथे परमेश्वर, आज मी एक क्वायरचा भाग आहे, आज मी एक क्वायरमध्ये लीडर म्हणून उभी राहते, ओके, आणि मला माहितीये की मी स्वतःहून करत नाही, आता मला ती इच्छा पण नाही, पण माझ्या मुखातून ह्या गोष्टी निघतायत. सो आय हॅव यु नो what I can say. मी नुसती प्रार्थना नाही केली, मी प्रार्थना केली, मी रिपेंट केलं, मी त्या स्वभावाला, ओके, त्या नेचरला, जो माझ्या फॅमिलीमधून आलाय, त्या नेचरला माझ्यातून काढण्यासाठी पवित्र आत्म्याची मदत घेतली. प्रेज द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड. यु नो, आमच्या घरात तुम्हाला सगळे म्युझिकचे, म्हणजे सगळे जुन्या, अगदी ब्लॅक अँड व्हाईट जमान्यापासून लेटेस्ट
सगळे म्युझिक ट्रॅक्स मिळणार, सगळे. असं माझं घराणं होतं आई पप्पांकडे असताना. जुने जुने ओरिजिनल ट्रॅक्स कोणाकडे नसतील ना, ते सगळे आमच्याकडे होते. ओके. आणि असा एकदम असा एक त्या काळात जर म्हणायचं झालं तर, किंवा जे संगीत प्रेमी आहे त्यांच्यासाठी ना एक ट्रेजर असं आमच्याकडे होतं, जे बाहेर तुम्हाला कुठे पैसे देऊन मिळणार नाही असे सुंदर सुंदर ट्रॅक्स, ओरिजिनल ट्रॅक्स आमच्याकडे होते. आणि त्या सगळ्यातून वाढलेली, पण प्रभूमध्ये आल्यावर कळलं की अरे हे चुकीचं आहे, हे चांगलं नाहीये. देवाच्या गाण्यांनी लाईक आई माझं घर भरलं. कॅसेटचं सगळं नाही स्ट्रक्चर बदललं. सगळे प्रभूची गाणी, सगळे प्रभूचे वेगवेगळे सिंगर्सचे कॅसेट्स, तिथून माझी सुरुवात झाली. त्याच्यानंतर सीडीज, आता तर काय सगळं युट्यूब, ऑनलाईन, पेन ड्राईव्ह मध्ये तुम्हाला सगळं मिळतंय. ओके. प्रेज गॉड. बट आय प्रेड, आय एम टेलिंग यू, की माझ्या मुखातून, माझ्या मनातून त्या गोष्टी जाण्यासाठी सुद्धा ना मी प्रार्थना केली की पवित्र आत्मा, ही इच्छा, ही डिझायर, ही सवय निघून जाऊ दे. प्रेज द लॉर्ड. आज ही जुनी गाणी कानावर पडली ना की लगेच माहितीये संगीतकार कोण आहे, गीतकार कोण आहे, कोणी काय ते गाणं संगीतबद्ध केलंय, अजून जे जे काय असतं ते. ओके. बट नाव आय एम टेलिंग यू की आता आता असं झालंय ना, प्रेयर करून करून हे 1-2 दिवसात, 1-2 महिन्यात झालं नाही. आय बीन प्रेइंग कंटिन्युअसली फॉर सो मेनी इयर्स. ओके. आता असं झालंय की काही असू दे नसू दे फरकच पडत नाही. आता त्या गोष्टींमध्ये इतका ड्रायनेस आला. आय यूज टू प्रे की परमेश्वर, या जगातल्या गोष्टींसाठी तुम्हाला इतकं न्यूट्रल कर, इतकं न्यूट्रल कर, इतकं उदासीन कर, इतकं मला असं हे कर ना की मला फरकच नाही पडला पाहिजे. हे माझे प्रेयर पॉइंट्स होते जे मी आज पाहते माझ्यासोबत घडताना. सो आज काही हो दे, तिकडे काही फरक पडत नाही. प्रेज द लॉर्ड. आज कुठलंही चांगलं गाणे येऊ दे, जुने गाणे असू देत, नवीन गाणी असू दे, खूप सुंदर एखाद्या गायिकेचा आवाज असू दे, आय ऍडमायर, इट इज रिअली गुड. एखादं संगीत लिटरली खूप चांगलं असेल तरी सुद्धा ना काहीच फरक पडत नाही, कारण आता प्रभूशिवाय दुसऱ्या गोष्टींची डिझायरच होत नाही. बट ह्या सगळ्यामध्ये येण्यासाठी सुद्धा ना मला पवित्र आत्म्याच्या सहाय्याची गरज लागली. आणि किंग डेव्हिड वॉज नोईंग की त्याने कितीही ठरवलं ना, पहा आपलं कसं आपण ठरवतो की असं असं करायचंय, 1 दिवस, 2 दिवस, 1 आठवडा, त्याच्यानंतर परत जैसे थे वैसे. आपण कमजोर पडतो, आपण आपल्या स्वतःच्या बळावर नाही करू शकत ह्या गोष्टी. आय न्यू अँड आय प्रेड अँड होली स्पिरिट हेल्प मी. इथे दाविदाला माहितीये, तो परमेश्वराला म्हणतोय की तू माझ्या मुखावर पहारा ठेव, माझ्या वाणीचं द्वार सांभाळ. हालेलुया. किती महत्वाचं आहे म्हणून तो बोलतोय. एक राजा म्हणून तो काही बोलू शकत होता. तो जो बोलेल तीच पूर्व दिशा ठरली असती, तो बोलेल तेच सगळ्यांना ऐकावं लागलं असतं. परंतु तरी सुद्धा तो म्हणतो की माझ्या वाणीचं द्वार सांभाळ. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हा इतका नम्र आहे ना दावीद राजा. तो तर म्हणतो की 5व्या वचनात जर तुम्ही पाहिलं 141 मध्ये, तो म्हणतो की नीतिमान मला बोलू दे, नीतिमान व्यक्ती माझी कान उघाडणी करू दे, तो मला बोल लावू दे, त्याने मला शिक्षा करू दे, ताडण करू दे, तरी ती माझ्यासाठी दयाच होईल. एवढा हंबल राजा. प्रेज द लॉर्ड. आपल्याकडे कसं होतं माहिती, पेरेंट्स जरी काही बोलले सहन नाही होत. बहीण भाऊ किंवा समजा पत्नीला पती जर काही बोलला किंवा पत्नीने काही सांगितल्या 4 गोष्टी सहन नाही होत, इगोला लागतं. मला शिकवते, मला हिच्यापेक्षा जास्त माहितीये. भलेही तुम्ही नाही का बोलून दाखवत नसाल, पण आतमध्ये स्वभाव तर तसाच असतो ना. मला माहितीये हिच्यापेक्षा जास्त माहितीये. कित्येक वेळा भांडण होऊ नये म्हणून लोक गप्प बसतात, परंतु आतला स्वभाव तर कळून येतोच ना. पण दावीद राजा काय म्हणतो, एक राजा असून तो म्हणतो की नीतिमान व्यक्ती, सी आय टेल यू, स्तोत्रसंहिता 141 5 कोणीतरी वाचा. चालू राहील. आमेन. आमेन. प्रेज द लॉर्ड. किती सुंदर रीतीने दावीद राजा परमेश्वराच्या समोर प्रार्थना करतोय, लोकांसमोर दिखावा नाही करत आहे. बघा, तो म्हणतो की नीतिमान मला मारू दे, मला ताडण करू दे, तो मला बोलू दे, तो मला माझी कान उघाडणी करू दे, पण ती माझ्यासाठी दयाच होईल. जर एखादा व्यक्ती माझं कान पकडतोय, मला चूक दाखवतोय ना, तर ते माझ्यावर प्रेम करतोय, माझ्यावर दया करतोय तो, नाहीतर मी असंच वाहवत जाईन, मी चुकीचं वागेन. पण आज पहा, समजा पत्नीने किंवा पतीने कोणालाही तुमच्या लाईफ पार्टनरने 4 गोष्टी चांगल्या सांगितल्या तर इगो हर्ट होतो. तुम्हाला वाटतं हा हे का करायचं, किंवा जरी बोललं ना की हे योग्य, आपण असं करूया, नाही नाही पटत नाही, करत नाही. एखादं तुम्ही ऐकता कित्येक लोक नुसते ऐकतात पण करत नाही. आई वडील जर काही बोलले मुलांना पहा, चांगल्याच गोष्टी बोलतायत, मुलांना माहितीये, पण ते नाही ऐकणार का? आई वडील बोलतायत म्हणून, किंवा त्यांच्या कुठे त्यांना ही गोष्ट वाईट वाटते किंवा काय होतं माहित नाही मला. समजा तुमची सासू तुम्हाला 4 गोष्टी चांगल्या बोलली की आपण असं करू तसं करू, पण ती सासू बोलते म्हणून ती गोष्ट नाही का लगेच त्याला असं लाईक, कित्येक घरामध्ये हा प्रॉब्लेम आहे.
आय एम टेलिंग यू, दिस इज ट्रूथ, आय एम टेलिंग यू, की चांगलं जरी बोलले ना सासू तरी पटणार नाही, किंवा सुनेने 4 गोष्टी चांगल्या सांगितल्या ना, सासूला सून बोलते म्हणून ते करायचंच नाहीये. काय याच्यामध्ये मीपणा, अहंकार, गर्व येतो? इथे एक राजा म्हणतोय स्वतःला, कोणीही नीतिमान माणूस येऊन मला चांगलं बोलू दे, मला शिक्षा करू दे, मला मारू दे. पंडिता रमाबाईच्या बायबलमध्ये लिहिलंय, मला मारू दे तरी ती माझ्यावर दया होईल. आपल्याला तर कोणी येऊन कानाखाली मारत नाहीये, कोणी आपलं कान पकडत नाही, पण 4 गोष्टी कोणी बोललं तर सहन होत नाही. तो म्हणतो की ती दयाच होईल. एखाद्याने मला जरी मारलं ना तरी ती दया होईल, तरी ते उत्कृष्ट तेल. तो म्हणतो कोणी माझी कान उघाडणी करणं, मला ताडण करणं, मला बोलणं की हे चुकलंय दावीद, असं नाही केलं पाहिजे, ते माझ्यासाठी उत्कृष्ट तेल आहे. तो म्हणतो माझं मस्तक त्याला नाही म्हणणार नाही. दुर्जनांनी दुष्टाई केली, वाईट लोकांनी वाईट जरी केलं तरी मी तर प्रार्थना करतच राहणार. हालेलुया. असाच दावीद राजा बनला नाहीये, असाच परमेश्वराने त्याला अभिषेक केला नाहीये. त्याचं हृदय खरं होतं. दावीद चुकला नाही का? चुकला. चुका केल्या नाही का? केल्या. पण त्याचं हृदय परमेश्वरासोबत सरळ होतं. प्रेज द लॉर्ड. म्हणून नाही का, चूक केली म्हणून कोणी वाईट ठरत नाही. चूक केली आणि तुम्ही ती माफी मागताय, देवासमोर स्वतःला नम्र करताय, यू आर हम्बलिंग युअर सेल्फ बिफोर द लॉर्ड, यु नो, दॅट्स ग्रेट. कारण तुमची प्रत्येक चूक, प्रत्येक पाप आता क्रुसावर आहे, त्याचा हिशोब झालाय. प्रेज द लॉर्ड. बट नाव व्हॉट ॲटिट्यूड यू आर कॅरिंग, कुठला स्वभाव तुम्ही घेऊन चालताय त्याला महत्व आहे. प्रेज द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड. कुठल्या गोष्टीने तुम्ही भरलायत. कदाचित तुम्ही चूक नाही करत आहे, पण अहंकार, गर्व, मीपणा, बॅक आन्सर, ह्या गोष्टीने जर भरलेले आहे तुम्ही, तर विचार करा ना काय आहे. म्हणून तर प्रभू म्हणाला ना की व्यभिचारी आणि कुटील पिढी, पापी लोक आहेत ना, हे पहिल्याने स्वर्गात जातात. स्वर्गात तुम्हाला ही अशी लोकच भरलेले दिसतील, देवाच्या समोर उच्च उच्च स्थानामध्ये अशी लोक बसलेली दिसतील, जे साधारण आहे, शिकलेले नाही, अडाणी आहेत, व्यभिचारी आहे, जे पापी म्हणून प्रसिद्ध होते. कदाचित कोणी खुनी असेल, कोणी रेप विक्टिम असेल, कोणी रेप करणारा असेल, कोणी वाईट असेल, असे लोक तिकडे दिसतील. का माहिती? कारण त्यांना त्यांची चूक कळली आणि त्यांनी देवाला ज्यावेळेस स्वीकारलं ना, ते पूर्णपणे देवाला समर्पित झाले. आणि अशी लोक जे नाही का, त्यांनी कधीच कोणाशी वाईट वागले नाही, कधी कोणाला त्रास दिला नाही, कधी कोणाचा खून केला नाही, जे एकदम चांगले बाह्य रीतीने वागलेत, परंतु हृदयामध्ये अक्षमा, राग, चिडचिड, मीपणा, वाईट रिलेशनशिप, वाईट नजर, वासना घेऊन जे फिरलेत ना, ते लोक नाही का, बाहेरून किती चांगले वाटू दे, कदाचित नरकामध्ये स्वर्गामध्ये त्यांचा नंबर सुद्धा लागणार नाही. काय ह्या गोष्टी घडतील? कारण परमेश्वर अंतःकरणे तोलून पाहतो, हृदय तोलून पाहतो. हालेलुया. तोलून पाहतो. विचार करा. हालेलुया. दावीद राजा इथे म्हणतो, दुर्जनाने दुष्टाई केली तरीही मी प्रार्थना करीत राहीन. आणि म्हणूनच दावीद राजा परमेश्वराला प्रार्थना करतो की माझ्या वाणीचं द्वार सांभाळ, माझ्या मुखावर प्रभू पहारा ठेव, मी श्राप कोणाला देऊ नये, मी वाईट बोलू नये, मी कोणाचा विपरीत न्याय करू नये, मी कुठलं चुकीचं कमांड किंवा चुकीचा हुकूम मी सोडू नये. प्रभू माझ्या वाणीचं द्वार सांभाळ. दिस शुड बी आवर प्रेयर पॉइंट. आजपासून ज्यावेळेस तुम्ही प्रार्थना करणार ना, मनापासून देवाकडे ही प्रार्थना करा, मनापासून रोज परमेश्वराकडे सहाय्य मागा, रोज पवित्र आत्म्याकडे सहाय्य मागा की प्रभू माझ्या मुखावर पहारा ठेव, माझ्या शब्दांना आशीर्वादित कर, कुठलंच कुचकं भाषण माझ्या मुखातून निघू नये, कुठलेच वाईट शब्द, कुठलेच नाही का वाईट प्रार्थना माझ्या मुखातून निघू नये. प्रेज द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड. हालेलुया. थँक यू जीसस, थँक यू लॉर्ड. तुम्हाला सांगू दे, हे खूप महत्वाचं आहे, खूप महत्वाचं आहे. बऱ्याच फॅमिलीमध्ये प्रॉब्लेम काय माहिती, सगळे चांगले आहेत, सगळे चांगले आहेत, पण कोणाला कोणाचं ऐकायचं नाहीये. कोणी जर म्हटलं ना की प्रार्थना करत जा, बायबल वाचत जा, रेग्युलर चर्चला जा, ऐकायचं नाहीये. काही ना काही कारण द्यायची आहेत. माझ्याकडे वेळच नाहीये, मला एवढं काम आहे, मी काय तुम्हाला दाखवून प्रार्थना करणार का? तुम्ही प्रार्थना करता, तुमचा कसा स्वभाव आहे, काय फायदा तुम्ही प्रार्थना करता आणि तुम्ही नाही का एवढं नकारात्मक बोलता. इमिडिएट समोरच्या व्यक्तीला जज करणं. कोणी जर बोललं नाही, चांगलं नाही, असं नको पाहू, हे नको करू, एवढा वेळ मोबाईलवर नको घालवू, सहन नाही होत, सहन नाही होत. लगेच उलट उत्तर देऊन मोकळं. समजा असं काही झालं की काही गोष्ट पती पत्नीमध्ये होतात, पत्नी काही बोलली, इमिडिएटली नवरा अपमान करून मोकळा, लगेच लगेच, हिला कळतच नाही, हे असंच आहे. किंवा समजा पती जर काही म्हणाला तर नाही,
कळतच नाही, मला सगळं कळतं, मीपणा लगेच मध्ये येतो. म्हणजे पती पत्नी जे सगळ्यात चांगलं, जे सगळ्यात पवित्र, जे सगळ्यात क्लोज, जे सगळ्यात चांगलं रिलेशनशिप आहे, नातं आहे, जे देवाने स्वतः सगळ्यात पहिलं स्थापलेलं नातं आहे. आई वडील वगैरे, बहीण भाऊ, हे नातं पहिलं नाही आलं. सगळ्यात पहिलं कुठलं आलं आहे ह्युमन्स मध्ये जर रिलेशनशिप, तर ते आहे पती पत्नीचं. म्हणजे सगळ्यात पहिलं रिलेशनशिप जे आहे, त्या रिलेशनशिप मध्ये सुद्धा जर आपण असतो, त्या नात्यामध्ये असतो ना, तरी त्यांच्यामध्ये एवढा समंजसपणा, एवढं प्रेम, एवढं फॉरगिव्हनेस, एवढं एकमेकांबद्दल नाही का पारदर्शकता नाहीये, की ह्याने जर काही बोललं की लगेच तिला राग येणार, किंवा ती काही बोलली की ह्याचा इगो हर्ट होणार. का इथे सुद्धा आपण नाही का आपल्या तोंडाला सांभाळू शकत नाही, इथे सुद्धा आपण नीट वागू शकत नाहीये. जर तुम्ही इथे परमेश्वराचा सन्मान करत नाहीये, इथे जर तुम्ही एकमेकांना जे द्यायचं ते देत नाहीये, एकमेकांना त्यांचे राईट्स देत नाही, एकमेकांना जे द्यायचा तो वेळ देत नाहीये, एकमेकांची घ्यायची ती जबाबदारी घेत नाहीये, तुम्हाला वाटतं तुम्ही परमेश्वराच्या नावाचा महिमा करण्यासाठी किंवा त्याच्या नावाने बाहेर उभं राहण्यासाठी योग्य आहात. परमेश्वर बाह्य स्वरूप नाही पाहत. मग भले कदाचित तुम्ही खूप मल्टी टॅलेंटेड असाल, खूप जास्त नॉलेज असेल, खूप रेव्हलेशन तुम्हाला मिळालं असेल, खूप मोठी सुंदर प्रार्थना करत असाल, खूप चांगल्या प्रतिष्ठित लोकांसोबत तुमचं उठणं बसणं असेल, कदाचित तुम्ही खूप चांगल्या हुद्द्यावर काम करत असाल, खूप श्रीमंत असाल, खूप चर्चमध्ये मोठ्या पदावर असाल कदाचित, परंतु जर इथे व्यवस्थित नाहीये, इथे घरातल्या 4 माणसांमध्ये ते प्रेम नाहीये, इथे एकमेकांना नाही का चूक झाली तर ते शिव्या शाप ऐवजी आशीर्वाद दिले जात नाहीये, जर मध्यस्थी केली जात नाही, जर देवाकडे अनुग्रह मागितला जात नाही, जर ते अश्रू बाहेर येत नाही, प्रभू का माझ्या लोकांवर मला प्रेम येत नाही, का माझ्यामध्ये हे असं होते, का प्रभू मी स्वतः चांगलं नाही वागू शकत आहे, ह्या गोष्टीसाठी प्रार्थना पण जर करावीशी वाटत नसेल, तर बाहेर जाऊन कोणत्या ख्रिस्ताचा प्रचार आपण करणार आहे, बाहेर जाऊन कोणत्या ख्रिस्ताची सुवार्ता सांगणार आहे, मला सांगा. जर ती सुवार्ता घरात तुमचे रिलेशनशिप चांगले करू शकत नाहीये. प्रेज द लॉर्ड. मिनिस्ट्री बिगिन्स ॲट होम. पती पत्नी रोज एकत्र प्रार्थना करायचीच आहे. जर तुम्ही रोज एकत्र प्रार्थना, प्रेज द लॉर्ड, एका बाजूला जर तुमच्या डोळ्यामध्ये तुमच्या परिवारातल्या जेवढी माणसं आहेत, तुमचं जे इमिडिएट फॅमिली, आई वडील मुलं पती पत्नी जे आहे ते, त्यांच्यासाठी जर अश्रू येत नाहीये, त्यांच्यासाठी जर प्रेम येत नाहीये, त्यांच्यासाठी जर तुमच्या हृदयाला वाटत नाही की हे नाही केलं पाहिजे, हे असं नसायला पाहिजे, तर मला तुम्हाला सांगू द्या, तुम्हाला पुन्हा एकदा गॉस्पल वाचण्याची गरज आहे, पुन्हा एकदा ख्रिस्ताची सुवार्ता समजण्याची गरज आहे, पुन्हा एकदा परमेश्वराकडे नाही अगदी पायाभूत गोष्टींपासून बेसिक फाउंडेशन तयार करण्याची गरज आहे. प्रेज द लॉर्ड. मग भले कितीही वर्ष तुम्ही ख्रिस्तामध्ये जुने असाल, तुमचं तारण झाल्या दिवसापासून आजपर्यंत तुम्ही किती वर्ष प्रभूमध्ये आहात ह्याने तुमची मॅच्युरिटी ठरत नाही. किती देवाच्या वचनाने तुमच्यामध्ये बदल केलाय, किती देवाचं वचन घेऊन आज तुम्ही नाही का ख्रिस्ताचं स्वरूप तुमच्यामध्ये निर्माण झालेलं पाहताय. दिस मॅटर्स. ओके. Hallelujah. And this is everyday process. Crucify yourself. Don't crucify Christ every time. No. जो येशूचा शिष्य ख्रिस्त वधस्तंभावर गेला, झालं, कार्य संपलं. आता प्रभू म्हणाले, ज्याला माझं शिष्य होऊ पाहायचंय ना, त्याने स्वतःला वधस्तंभावर खेळलं पाहिजे. सो ख्रिस्तासोबत तुम्ही खेळले गेले आहात, पण आता तुमचे डिझायर्स, तुमचे इच्छा, तुमचा मीपणा, तुमचा स्वभाव हा बदलत आहे का? तुम्ही तुमचा स्वभाव मी असाच आहे म्हणून शेवटपर्यंत त्या स्वभावाला धरून चालू शकत नाही. जो तुमचा स्वभाव आहे तो जुन्या मनुष्याचा स्वभाव आहे. ख्रिस्ताचा स्वभाव तुमच्यात आलाय का? जर ख्रिस्ताच्या स्वभावाला स्वीकारण्यासाठी तुमचा स्वभाव जर अडखळण बनत आहे, तर विचार करा सुवार्तेच्या कार्यामध्ये किती मोठं अडखळण तुमच्या स्वभावाद्वारे येत आहे. कारण मी माझ्या स्वभावाने नाही चालू शकत, मला ख्रिस्ताच्या स्वभावाने चाललं पाहिजे, ख्रिस्ताची चित्तवृत्ती आपण ठेवली पाहिजे, जे प्रेषित पौल म्हणतो ना. प्रेज द लॉर्ड. मग ख्रिस्ताचा स्वभाव का येत नाहीये? ख्रिस्ताचा स्वभाव असा आहे, विचार करा, जिथे तुम्ही आहात, ज्या नात्यांमध्ये तुम्ही आहात, तिकडे ख्रिस्त असता तर ख्रिस्ताचा स्वभाव असं वागला असता जसं तुम्ही वागताय.
एव्हरी टाइम आपण नाही का इतरांसोबत तुलना नाही करायची. आपलं कोण आहे? मिररमध्ये आपण पाहतो कोणाला? आपण ख्रिस्ताचं स्वरूप आहे. प्रेज द लॉर्ड. सो ख्रिस्त असं वागला असता का? ख्रिस्ताने हे केलं असतं का? म्हणजे ख्रिस्त करतोय ते मला करायचे. प्रभू येशू ख्रिस्त म्हणाला, मी स्वतःहून काही करत नाही. माझा पिता जे करतो तेच मी करतो. आपण कोणाला पाहतो? आपण ख्रिस्ताला पाहतो. मग ख्रिस्त जे करतो तेच आपण केलं पाहिजे. प्रेज द लॉर्ड. प्रेज द लॉर्ड. सो ख्रिस्ताचा स्वभाव आपल्यामध्ये येऊ द्या. आपल्या स्वभावाला मीच राईट आहे म्हणून नाही का त्या स्वभावामुळे नुकसान करू नका. नुकसान करू नका. युअर फॅमिली इज प्रेशियस. तुमचं कुटुंब खूप महत्वाचं आहे. कोण कसं आहे तुमच्या कुटुंबात ह्या मुद्दा महत्वाचा नाहीये. ते तुमच्या परिवाराचा भाग आहे. तुमच्या कुटुंबाचा भाग आहे. आई वडील बहीण भाऊ मुलं सासू सासरे जे कोणी आहेत ते तुमच्या परिवाराचा भाग आहे. देवाने त्या कुटुंबात तुम्हाला ठेवले त्यांच्यापासून कुरकुर करत पळून जाण्यासाठी किंवा त्यांना सोडून देण्यासाठी किंवा त्यांना वाईट बोलण्यासाठी नाही. तुम्ही त्यांच्यासाठी आशीर्वाद बनाव म्हणून ठेवलंय. सो ह्या मुखाचा ना त्यांच्या स्तोत्रसंहिता 141 मध्ये ओके की दुर्जन माझ्याबद्दल जरी वाईट बोलत बसला तरी मी प्रार्थना करेन. दुर्जनाने काही केलं तरी. प्रेज द लॉर्ड. आपण आपल्या परिवारातल्यासाठी हा विषय ही चित्तवृत्ती ठेवूया की ते काही बोलू दे पण मी प्रार्थना करणार, मी माफ करणार, मी आशीर्वादित करणार, मी ह्या घराचा तो पिलर बनणार ज्याद्वारे परमेश्वराचा अनुग्रह या घरामध्ये वाहतोय. प्रेज द लॉर्ड. तुमच्या शब्दांनी तुमच्या घरातलं वातावरण बदलणार. तुमच्या शब्दांनी. मी जिवंत जागती एक प्रूफ आहे की तू ओरडणं चिडचिड करणं न बोलणं या गोष्टींनी काही बदलत नाही. इकडची परिस्थिती नाही का जरा सुद्धा इकडे तिकडे होत नाही होत. चिडचिड करा, बोलू नका, निघून जा, ओरडा, याने काही होत नाही. मी वर्षानुवर्षे ह्या गोष्टी पाहिल्यात. काहीच बदलत नाही. काहीही बदलत नाही. 2-4 दिवस नखरे असतात त्याच्यानंतर परत आहे तेच चित्र तुम्हाला दिसणार. स्वभाव ओरडणं चिडणं दोष देणं भांडण्याने बदलत नाही. स्वभाव केवळ आणि केवळ परमेश्वराच्या अनुग्रहाने बदलतो. प्रेज द लॉर्ड. सो काही गोष्टींना नाही का सोडून द्यायला शिका आणि जे महत्वाचं आहे ना त्या लोकांसोबत नाही का ख्रिस्ताच्या स्वभावाने राहायला शिका. प्रेज द लॉर्ड. आपण